सहज फुलू द्यावे फूल, सहज दरवळावा वास, अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहास. कवयित्री शांता शेळके यांच्या या ओळी म्हणजे जणू काही त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच, आणि तो त्यांच्या साहित्यात स्वाभाविकपणेच प्रतिबिंबित झालेला आहे. त्यामुळेच सहजता, साधेपणा, प्रसन्नता ही नेहमीच त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये राहिली आहेत. मराठी साहित्य विश्वातील अढळ तारा असलेल्या शांताबाईंनी कथा, कादंबरी, समीक्षा, ललित, व्यक्तिचित्र, अनुवाद, कविता, बालकथा, बालकविता, नाटकं, चित्रपट व ध्वनिमुद्रिकांसाठी गीतलेखन अशा विविध लेखन प्रकारात समर्थ मुसाफिरी केली. मात्र त्यांचा खरा पिंड, आवड आणि ओळख कविता हीच आहे. स्वतः शांताबाईंनाही सर्वात आवडणारा, जवळचा असणारा साहित्य प्रकार कविता हाच. जणू ती त्यांची आत्मखूण, आत्मधूनच. त्यांचे वर्षा, रूपसी, गोंदण, अनोळख, जन्म जान्हवी, पूर्वसंध्या असे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. विविध जीवनानुभव सामावून घेणाऱ्या, त्या अनुभूतींचे अन्वय लावणाऱ्या, विविध मनोवस्था व्यक्त करणाऱ्या, आत्मशोध घेणाऱ्या अशा अनेक प्रकारच्या कविता त्यांनी लिहिल्या. मात्र या सर्वांबरोबर त्यांच्या कवितेत सतत जाणवत राहणारं एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं निसर्गप्रेम. शांताबाई निसर्गाशी इतक्या एकरूप झालेल्या होत्या की मी या कवितेत त्या म्हणतात, बहरली जिथे हिरवळी त कोमल फुले, मी फुलपाखरू झुले तिथे चिमुकले. वर्षा ऋतू हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा ऋतू. पाऊस फार प्रिय. पहिल्या संग्रहाचं नावच वर्षा. त्या आणि इतर संग्रहांमध्येही अनेक प्रसन्न पाऊस गाणी, आल्हादक पाऊस कविता, तसेच पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू अशी बालगीतं, ऋतू हिरवा, ऋतू बरवा ही आणि अशी कितीतरी मनभावन उदाहरणं सांगता येतील. पाऊस या कवितेत पाऊस पडू लागल्यापासून ते पाऊस थांबल्यानंतरचंही सुंदर चित्र त्यांनी जणू कॅनव्हासवर एखादं चित्र रेखावं तसं शब्दांनी रेखलंय. शांताबाई या उत्तम चित्रकार होत्या. त्यामुळेही कदाचित अतिशय नेटकी चित्रदर्शी वर्णनं त्यांच्या अनेक कवितांमध्ये आढळून येतात. वेगवेगळे ऋतू तसे वेगवेगळे प्रहरही त्यांनी कवितेतून उलगडले आहेत. खिडकीवरती हलते आहे किलबिलणारी एक फांदी, पहाटणाऱ्या दिवसाची स्वरमय मूर्त होते आहे नांदी अशा शब्दात आल्हादक पहाट, पसरले ऊन हे तरुतरूंच्यावरी, पालवी तकाकित खुले त्यात हासरी, परी जाई जुईची धवल कोवळी फुले, कोमेजून गेली मिटवून आपली दळे. असं हळुवार वर्णन असलेली दुपार, तर माळ रानावरून सरकत येणाऱ्या ढगांच्या सावल्या, क्षितिजा आड फिकट गुलाबी संधिप्रकाश, गवतातून मलूल उन्हाची संथ फिरणारी बोटं, ओल्या गार हवेत घननीळ भास आभास, असा सांजावत चाललेला आसमंत. काळोख्या रात्रीच्या तर कितीतरी कविता, वेगवेगळ्या भावावस्था उलगडणाऱ्या. शांताबाईंचं झाडावृक्षांशी तर अगदी अतूट आणि अनोखं नातं होतं. हे एक झाड आहे याचे माझे नाते, वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते. मातीचे झाड झाडाची मी, माझी पुन्हा माती, याच्या पानावरच्या रेषा माझ्या तळहाती. आणि शेवटी तर त्या म्हणतात, कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन, पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन. त्यांना अश्वत्थ हा भुईच्या पोटातून आलेले एक आश्चर्य वाटतो आणि त्याच्याशी एकरूपताही जाणवते. माझा प्राजक्तमधील प्राजक्त बहर आणि प्रियकराची प्रतीक्षा, बहर संपल्यानंतर त्याचं येणं आणि आता बहर संपून फक्त निर्माल्य हाती उरलंय याची खंत, उदासी, हे सगळं व्यक्त करताना कवयित्रीनं प्राजक्ताला या भावभावनांशी इतक्या उत्कटतेनं जोडून घेतलंय की त्या प्राजक्ताशी आपणही क्षणभर तरी थबकतोच. असाच अनुभव रातराणी ही सुंदर कविता वाचताना येतो. लिंब कवितेतील लिंबाशी त्यांचं असलेलं मुग्ध नातंही फार लोभस आहे. तर इथे कवितेतील आम्रतरू आणि तिथला परिसर त्यांना असीम शांती देतो. त्यांच्या मनाशी, भावनांशी, जगण्याशी या ना त्या प्रकारे निसर्ग सतत जोडलेला आहे. इतकंच नव्हे तर त्यांना क्षणोक्षणी निसर्गाठायी परमेश्वराचा साक्षात्कार होत असतो. सुमनांच्या कोवळ्या दलातून, बालांच्या वा स्मितहास्यातून, ताऱ्यांच्या तेजातून देता दर्शन वारंवार, असं त्या म्हणतात. पंचतत्वांमधून परमेश्वर दर्शन आणि त्याचं पूजन हा तर आपल्या संस्कृतीचा गाभा.
निसर्ग सान्निध्यात कवयित्रीचं सर्जनशील मन बहरून येतं, विविध भावतरंगांनी मोहरून येतं. त्यामुळेच घेवड्याच्या वेलीवरची नाजूक फुलंही त्यांना मोहवतात. निळीगार फुले चार घेवड्याच्या वेलावर, उब खेळवी तर आहे गोड सुवास बहर. झुकलेला घोस एक आली वाऱ्यालाच फुले, भास तयाच्या स्पर्शाचा माझ्या भाळावर हाले. असं सुंदर हळुवार वर्णन करताना त्या फुलांसह कवयित्री एका वेगळ्या भावविश्वात पोचते आणि भारावून म्हणते, देता घेताना कितीक सारे मिटले अंतर, माझी मला घडे भेट लक्ष युगांच्या नंतर. चांदण्याच्या मोहजालाचं तर एक वेगळं गारूड त्यांच्या मनावर आहे. चंद्र ओसंडून गेले जगे चांदण्यात न्हाली, अद्भुतशी इंद्रजाले मला कवळाया आली. किंवा लखलखत्या असंख्य चांदण्या अवघ्या आभाळभर आणि असंख्य प्रतिबिंबांची हृदयस्थ प्रवाहात थरथर, अवघे तारांगण अलगद खाली उतरलेले आणि प्रत्येक चांदणीत माझेच मन मोहरलेले. अशा अनेक कविता. चांदणे ही कविता वाचताना मात्र प्रत्येक वेळी एक विलक्षण असा अनुभव येतो. मन थोडंसं चरकतंच. चांदणे मंद अलवार बाळपणीची कोळीकल्यालेले, चांदणे पाण्याहून नितळ चांदण्याहून शीतळ झालेले, चांदणे कवितेसारखे मृदू झिरपणारे खोल मनात, चांदणे जाई जुई चमेलीचे बेला फुले आधी रात. पहिल्या कडव्यात असं अगदी अलवारपणे भेटणारं चांदणं पुढच्या कडव्यांमध्ये आक्रमक चटके देणारं होत जातं. चांदणे अपार अपरंपार वर्षणारे धुवाधार, चांदणे आग्रही अतिरेकी थंड क्रूर अनिवार, चांदणे फिरते बदलते औचित बनते पोलादी धार, उघड्या अंगावर अनिवार्यपणे सपासप घालते वार. खरंच हे चांदणं कशा कशाचं प्रतीक बनून आलंय आणि दोन्ही प्रकारच्या अनुभवांसाठी त्या त्या प्रकारच्या उपमा आणि साजेशी शब्दकळा किती परिणामकारकरित्या आली आहे. शब्दांविषयीचं अपार प्रेम, त्यात अंतर्भूत असलेल्या अर्थछटा, त्यातून उमटणारी नादवलय, हे सगळं त्यांच्या कवितांमधून सतत जाणवत राहतं. पायवाट ही एक वेगळं चित्र रेखाटणारी कविता. एक भोळी पायवाट वेडी वाकडी वळत, परकऱ्या पोरीयैशी आली धावत पळत, आली धावत पळत मुक्त स्वतःशी हासली, आणि घनदाट राणी आवेगानं ती घुसली. या सुंदर कवितेतला या पायवाटेचा जो पुढचा प्रवास आहे तो खरं तर प्रेमात पडलेल्या भोळ्या अवखळ मनस्वी मुलीचा प्रवास. वाटेच्या वाटेतल्या अडचणी, प्रलोभनं, चकवे, तिचं कशालाही न जुमानता पुढे धावणं आणि वाटेला आलेल्या विखारी अनुभवांनी घायाळ होऊन अपरिहार्यपणे खोल दरीत कोसळणं, ह्या सगळ्या चित्रांमधून एखादी कथाच आपल्यासमोर साकारते असं वाटत राहतं. शांताबाईंच्या कवितेत निसर्ग कधी अगदी निखळ स्वरूपात समोर येतो, तर कधी कवयित्रीच्या भावभावनांचा, मनोवस्थांचा निदर्शक होऊन येतो. कधी त्यातील कल्पना भावतात, तर कधी त्यातली प्रतिकं विचार करायला लावतात. निळा निळा समुद्र आणि बेट पाचुचे मध्ये, तिथेच मी मनात कोणी सेवदे, उभा समोर वृद्ध माड हालवीत झावळी, जळात गाई अप्सरा उदास धून सावळी, निळी निळी सुरेल लाट रत्नचूर सांडतो, फुटून फेस मोकळा नवीन साज मांडतो. या मनमोहक ओळी आपल्याला हलके हलके हेलकावणाऱ्या लाटांवर झुलवू लागतात आणि जशी कविता पुढे सरकते कवयित्रीच्या मनातला कोलाहल उलगडत जातो आणि रीतेच हात राहिले स्मृती किती कवेचुनी, निळा निळा समुद्र गूढ मिटून जाय लोचनी, या शेवटच्या ओळींकडे पोचताना आपण मूक होऊन जातो. त्यांच्या वर्षासंग्रहातील कवितांपेक्षा गोंधळमधल्या निसर्ग कविता वेगळ्या, अधिक विकसित जाणीवा व्यक्त करणाऱ्या आहेत, तर अनोळखमधील कवितांमध्ये निसर्ग, भोवतालचं परिचित जग काहीसं दुरावत चालल्याच्या भावनेनं आलेली व्याकुळता व्यक्त झाली आहे. बघता बघता डोळ्यांसमोर बदलत गेले आकार झाडांचे आणि वाहू लागले वारे वेगळ्याच भासांचे अचानक. किंवा कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कळ्या फुलताना की पाकळ्या गळताना, अथांग निळाई प्राण एकवटून बघताना की निमूटपणे खालच्या मातीत मिळताना. अशा अनेक ओळींमधून, कवितांमधून हे प्रत्ययाला येतं.
शांता शेळके यांच्या अशा कितीतरी निसर्ग कविता आणि प्रत्येकीबद्दलच बोलण्यासारखं कितीतरी. अजून माझी उत्सुक ओंजळ, अजून ताजी फुले असं म्हणत त्या भरभरून देत राहिल्या. नितनूतन सहवास जसा त्यांच्या कवितेतला निसर्ग, त्याचा अनुभव, आस्वाद प्रत्येक रसिक आपापल्या परीनं घेत राहील नेहमीच. कवयित्रीनं स्वतःच म्हटल्याप्रमाणे, असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे तर आपण अनुभवतोच आहोत. पण शांताबाई या फक्त फुलाफुलातच नव्हे, तर जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर त्या त्या प्रत्येकामध्ये सामावलेल्या आहेत आणि निरंतर राहतील.